वेलकम टू सिव्हिल टेक. आतापर्यंत आपण जे काही शिकलो तो झाला आपला युनिट नंबर 1चा पार्ट. आजपासून आपण युनिट नंबर 2 चालू करणार. लक्षात आहे ना तुम्हाला? आपण 4 युनिट डिस्कस केले होते लेक्चरच्या सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला. पहिलं युनिट होतं आपलं सिस्टम ऑफ कोप्लेनर फोर्सेस, त्याला मी फक्त सिस्टम ऑफ फोर्सेस म्हणलं होतं. सेकंड होतं इक्विलिब्रियम ऑफ बॉडीज, थर्ड होतं फ्रिक्शन आणि फायनल होतं कायनेमॅटिक्स. ठीक आहे, तर आपलं सिस्टम ऑफ कोप्लेनर फोर्सेस और सिस्टम ऑफ फोर्सेस हे युनिट कंप्लीट झालेलं आहे. एक युनिट कंप्लीट व्हायला आपल्याला 6 लेक्चर लागलेले आहेत आणि 6 लेक्चरमध्ये आपण आरामात पूर्ण हे कंप्लीट केलेलं आहे. ठीक आहे, सो आजपासून आपण चालू करतोय इक्विलिब्रियम ऑफ बॉडीज. इक्विलिब्रियम ऑफ बॉडीज. इक्विलिब्रियम ऑफ बॉडीज. ठीक आहे, युनिट नंबर 2 स्टार्ट केलेला आहे. पहिल्या युनिटला MPSC मध्ये टोटल किती मार्क आपण इन अँड ॲव्हरेज पाहिले होते? साधारण 4 मार्क पहिल्या युनिटला आपण अज्युम करतो की 4 मार्काचं पहिल्या युनिटमधनं येतच. जे शिकवलंय, जे मी वारंवार सांगितलंय, हे MPSC मध्ये येतच. असे पॉईंट नीट लक्षात ठेवा. जमल्यास आपण ॲट द एंड थोडीशी याची रिव्हिजन पण घेऊ युनिट नंबर 1 ची. ठीक आहे, तर युनिट नंबर 1 ला 4 मार्क्स होते. युनिट नंबर 2 ला साधारण 3 मार्क्स असतात. युनिट नंबर 3 ला साधारण 1 किंवा 2 मार्क येतात. किती झाले? 4 आणि 3 7 आणि 2 9. आणि युनिट नंबर 4 जे आहे त्याला साधारण 6 मार्क येतात. ठीक आहे, सो आपण हे युनिट नंबर 1 कंप्लीट केले. आता या 2 कडे चाललोय, मग 3 आणि मग 4. ठीक आहे, सो युनिट नंबर 2 इक्विलिब्रियम ऑफ बॉडीज. याच्यावर जसं मी सांगितलं किती क्वेश्चन येतात MPSC मध्ये? साधारण 2, 3, 4 या रेंज मध्ये क्वेश्चन येतात. ठीक आहे, इक्विलिब्रियम ऑफ बॉडीज अज्युम करू आपण 3 क्वेश्चन्स फॉर 2020 MPSC. ओके, आता हे इक्विलिब्रियम ऑफ बॉडीज चालू करण्याच्या अगोदर ना तुम्हाला थोडे बेसिक माहिती पाहिजे. आठवतंय तुम्हाला मी फर्स्ट युनिट चालू करायच्या अगोदर सुद्धा मेकॅनिक्स साठी बेसिक टर्मिनॉलॉजीज घेतल्या होत्या. मास, वेट, वेलॉसिटी, स्पीड, त्याच्यानंतर डिफरंट टर्म्स जसं ॲक्सेलरेशन, मोमेंटम, या सगळ्या आपण टर्म्स डिस्कस केल्या होत्या. तर आता या युनिट नंबर 2 ला स्टार्ट करायच्या अगोदर तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहिती पाहिजे. बेसिक गोष्टीमध्ये सगळ्यात पहिला पार्ट येतो आपले टाइप्स ऑफ सपोर्ट. सपोर्ट कोणकोणत्या प्रकारचे असतात ते आपण आता इथे बघणार आहे. चला, नाव काय देतोय मी? टाइप्स ऑफ सपोर्ट. एखाद्या वस्तूला तुम्ही किती प्रकारचे सपोर्ट देऊ शकता त्याला म्हणायचं टाइप्स ऑफ सपोर्ट. सगळ्यात पहिला सपोर्ट कोणता घेऊ बरं? कोणता घेऊ मी? सगळ्यात पहिला सपोर्ट कोणता घेऊ? फिक्स सपोर्ट घेऊ आपण. फिक्स्ड सपोर्ट. ठीक आहे, फिक्स सपोर्ट. फिक्स सपोर्ट म्हणजे नावातच काय, जर एखादं स्ट्रक्चर हे फिक्स असेल. फिक्स असेल म्हणजे आपण डिनोट कसं करतो? सपोज हा बीम आहे. ठीक आहे, याला मी नाव देतो बीम. हा जर एका बाजूला किंवा दोन्ही बाजूला फिक्स असेल तर त्याला आपण फिक्स म्हणतो. सपोर्ट काय हा? हे आपण जे डिनोट करतोय याला काय म्हणायचं? फिक्स सपोर्ट. या फिक्स सपोर्टला जेव्हा केव्हा आपण अभ्यासामध्ये डिनोट करतो ना, ही बीम अशी आपण डिनोट करतो आणि हे असा फिक्स सपोर्ट डिनोट करतो. दोन्ही साईडला फिक्स असेल तर दोन्ही साईडला असं फिक्सचा आयकॉन दाखवतो. ठीक आहे, या फिक्स सपोर्टचा मिनिंग काय झाला? या फिक्स सपोर्टचा मिनिंग झाला की तुमची बीम किंवा तुमचं कोणतंही स्ट्रक्चर आहे ते एका जागी फिक्स आहे. ते ना एक्स डायरेक्शननी हलू शकतं, ना वाय डायरेक्शननी हलू शकतं, ना त्याला किंवा अशी काही मुवमेंट आहे. कळालं ना मी काय बोललो? फिक्सचा मिनिंग काय झाला? ना ते एक्स डायरेक्शननी हलू शकतं, ना वाय डायरेक्शननी हलू शकतं, किंवा त्याला काही मुवमेंट नाहीये. मुवमेंट म्हणजे ते रोटेट नाही होऊ शकत किंवा मूव्ह नाही होऊ शकत. ठीक आहे, सो एक्स डायरेक्शननी हलू नाही शकत म्हणजे इथे रिॲक्शन काय असणार आहे ही प्रोव्हाइड केलेली. मी काय बोलतोय नीट लक्ष द्या बरं, मी रिॲक्शन बोलतोय, मी ऍक्शन नाही बोलत आहे. एक्स डायरेक्शननी हलू नाही शकत म्हणजे ऑब्विसली स्ट्रक्चरनी बांधून ठेवलंय त्याला. कोणत्या डायरेक्शननी? एक्स डायरेक्शननी. सो दिस इज रिॲक्शन इन
एक्स डिरेक्शन, त्याला म्हणतो एफ एक्स. वाय डायरेक्शननी हलू नाही शकत आहे ते, दॅट्स वाय स्ट्रक्चर हॅज प्रोव्हाइडेड सम रिॲक्शन इन वाय डायरेक्शन, दॅट इज वी कॉल ॲज अ एफ वाय. ते मूव्ह नाही करू शकत आहे. सपोज तुम्ही दरवाजा ओढताय तर दरवाजा कसा मूव्ह करतो ना, भले तो एका जागी बांधलेला असतो, एका जागी फिक्स असतो, पण तो मूव्ह करू शकतो. सो ते मोमेंटम आहे. हे मोमेंटम सुद्धा फिक्स सपोर्ट असल्यास ते मोमेंटम नसतं. सो इथे काहीतरी मोमेंटम असेल जे रिॲक्शन म्हणून प्रोव्हाइड करतंय. म्हणजे काय मिनिंग झालं याचा, एम याला म्हणतो मी ए आणि याला म्हणतो बी. सिमिलरली बी पॉइंटला जर फिक्स सपोर्ट असेल तर इथे सपोर्ट कसे, रिॲक्शन कशा असतील, इथे पण काय असेल, एफ वाय बी म्हणू, याला एफ वाय ए म्हणू, याला एफ एक्स ए म्हणू. इकडची ही जी रिॲक्शन आहे एफ एक्स बी म्हणू, आणि इकडची जी मुवमेंट आहे त्याला मी काय म्हणलं, एम बी म्हणू, एम बी. ठीक आहे ना. तर सांगायचा पॉइंट ऑफ व्ह्यू पुन्हा एकदा सांगतो, रिवाइज करतो. जर एखाद्या ठिकाणी फिक्स सपोर्ट दिसला, तिथे काय काय व्हॅल्यूज असतात, एफ एक्स हे कधीही 0 नसतं, एफ वाय हे कधीही 0 नसतं, मुवमेंट कधीही 0 नसतं. MPSC मध्ये हेच विचारतात, इफ वी आर हॅव्हिंग द फिक्स सपोर्ट देन movement at that point will not be 0, will be 0, may be 0, may not be 0 or none of these, असं काहीतरी विचारतात. So if we are having the fixed support then fx will not be 0, fy will not be 0, movement at that point will not be 0. डोक्यामध्ये फिक्स ठेवायचं, फिक्स सपोर्ट तिन्ही fx fy movement will not be 0, कारण ते फिक्स आहे. ठीक आहे. घेऊ आपण आता दुसरी केस, दॅट इज हिंज सपोर्ट घेऊ आपण. हे झालं फिक्स. ठीक आहे. टाइप्स ऑफ सपोर्ट मध्ये आपण फिक्स सपोर्ट बघितलं. आता दुसरी केस काय घेतो आपण, हिंज सपोर्टची. हिंज्ड सपोर्ट. तुम्हाला आता झालेलं आठवतंय ना, काय म्हणलं तुम्ही, फिक्स सपोर्ट असं 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 या असं डिनोट करतात. ठीक आहे. तर हे झालं फिक्स. आता हिंज सपोर्ट जर दाखवायचा असेल ना, तर हे असा त्रिकोण काढायचा आणि खाली हॅश करायचा. जर असं केलेलं असेल आणि इथे समोर स्ट्रक्चर असेल, सपोज इट इज बीम, देन दिस सपोर्ट इज नोन ॲज अ हिंज सपोर्ट. हिंज सपोर्ट जनरली कुठे पाहतो आपण, जरा इमॅजिन करा. आता मी हा मोबाईल हा इथे लावलाय समोर. ठीक आहे. तर या मोबाईलच्या वर सगळ्यात वर काय असतं, कॅमेरा होल्डर और मोबाईल होल्डर जे असतं, बरोबर ना. ते मोबाईल होल्डर कसं आहे, मी जर त्याला या डायरेक्शनने फिरवलं की या डायरेक्शनने मूव्ह होतं, या डायरेक्शनने फिरवलं की या डायरेक्शनने मूव्ह होतं. दुसरं एक एक्झाम्पल द्यायला झालं तर हे डोर आहे. डोरला आपण ओढतो, डोरला ओढल्यानंतर काय, ते उघडलं जातं, ढकललं तर बंद केलं जातं, पण ते त्याच जागेवर राहतं ना. येस. त्याला वर असं ढकललं तर वर जातं का, सपोज मी आपल्या दरवाजाला वरच्या डायरेक्शनने फोर्स लावला, जातं का ते वर, ओके, नाही ना जात. किंवा मी त्याला असं या डायरेक्शनने तुमच्या डायरेक्शनने ओढलं तर येतं का ते हातात माझ्या, खूपच वीक असेल तर येतं, पण जनरल असेल चांगलं डोर तर येतं का हातात असं ओढलं तर नाही येत, बरोबर ना. म्हणजे हे डायरेक्शन काय झालं, एक्स डायरेक्शन, हे वरचं डायरेक्शन काय झालं, वाय डायरेक्शन. ह्या दोन्हीकडे मुवमेंट आहे का, नाहीये, कारण ते रेजिस्ट करतं. याचा अर्थ काय, रिॲक्शन प्रोव्हाइड करतंय डोर. कोणत्या डायरेक्शननी करतंय, एफ एक्स डायरेक्शननी रिॲक्शन, एफ वाय डायरेक्शननी रिॲक्शन. आणि मुवमेंट बद्दल विचार केला तर ती होतीये ना, कारण डोर ओपन किंवा क्लोज होत आहे, सो दॅट इज द मुवमेंट. रोटेट होत आहे ना. ठीक आहे. रोटेट म्हणजे काही अँगल तर फिरू शकते ना. सो मुवमेंट अलाउड आहे, पण दोन रिॲक्शन अलाउड नाहीत. कोणत्या, एफ एक्स आणि एफ वाय. म्हणजे या हिंजला मी इथे डिनोट करतो. इथे काय रिॲक्शन दिसतील तुम्हाला, एफ वाय आणि एफ एक्स. पुन्हा एकदा सांगतो, रिॲक्शन. ठीक आहे. ऍक्शन नाही म्हणते मी, रिॲक्शन. तर फॉर हिंज सपोर्ट एफ एक्स विल नॉट बी 0, एफ वाय विल नॉट बी 0, आणि काय 0 असणार आहे, मुवमेंट
is equal to 0. This is for the hinge support. फिक्स सपोर्ट मध्ये किती रिएक्शन असतात? हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल अँड मुवमेंट फॉर सिंगल पॉइंट. जर अजून इकडे असेल तर अजून इथे, जर फिक्स असेल तर अजून इथे सुद्धा 3 असतील. सिमिलरली जर हिंज सपोर्ट असेल तर किती रिएक्शन असतात? 2 रिएक्शन. 2 रिएक्शन एका पॉइंटला. जर इकडे पण पुन्हा हिंज सपोर्ट असेल तर इकडे पण 2 रिएक्शन असतील. सो फायनल आउटपुट काय? जर हिंज सपोर्ट असतील तर 2 रिएक्शन, मुवमेंट इज 0. ठीक आहे. 2 रिएक्शन प्रेझेंट असतील, मुवमेंट विल बी 0. ओके, जायचं पुढे. दोन सपोर्ट झाले आपले. कोणते? फिक्स सपोर्ट, हिंज सपोर्ट. लास्ट सपोर्ट बघू आपण आता. शेवटचा सपोर्ट आहे रोलर सपोर्ट. ठीक आहे. चला, थर्ड सपोर्ट इज रोलर सपोर्ट. स्केटिंग पाहिली आहे? हे बघा, ही स्केटिंग, त्याचे खालचे हे रोलर्स. ठीक आहे. याच्यावर आपला असा पाय. बरोबर. सो दीज आर नथिंग बट द रोलर्स. ठीक आहे. आता येऊ आपण स्ट्रक्चर रिलेटेड. जर एखादी बीम असेल आणि त्याला इथे हिंज आणि त्याच्या खाली असे रोलर प्रोव्हाइड केलेले असतील आणि मग हॅश केलेलं असेल, देन इट इज कॉल्ड ॲज अ रोलर सपोर्ट. देन इट इज कॉल्ड ॲज अ रोलर सपोर्ट. रोलर सपोर्ट दाखवण्याचं अजून एक चिन्ह आहे. हे अशी बीम आणि सिम्पली कोणी कोणी गोल करून हे असं दाखवतो. देन ऑल्सो इट इज अ रोलर सपोर्ट. रोलर सपोर्ट मध्ये काय असतं? रोलर सपोर्ट हे बघा, ही स्केटिंगच एक्झाम्पल घेऊ आपण. इथे तुम्ही असं पायाने फोर्स लावला तर समोर जाऊ शकता. बरोबर ना? ठीक आहे. पायाने फोर्स लावला, समोर जाऊ शकता. ठीक आहे. तुम्हाला समोर गेल्यानंतर ऑब्विसली समोर चाललाय तर तिथे तुमचा एफएक्स काय असणार आहे? 0 असणार आहे. समोर जायला जर प्रॉब्लेम आला असता म्हणजे तुम्हाला तिथे रिएक्शन भेटली असती, म्हणजे एफएक्स 0 नसता, पण तुम्ही समोर जाऊ शकता. ठीक आहे. तुम्ही कोणत्याही अँगलनी फिरवू शकता स्केटिंग. बरोबर ना? हे स्ट्रेट गेले, तुमचे चाक अचानक वळतील आणि असं टर्न पण मारू शकता. दॅट्स वाय मुवमेंट ऑल्सो 0. पण तुम्ही चालत असताना, तुम्ही स्केटिंग करत असताना तुम्ही खाली चाललेत का जमिनीच्या? नाही चालले. तुम्ही स्केटिंग करताय तर जमिनीवर करताय. सो तुम्हाला एक रिएक्शन भेटतीये, जेणेकरून तुम्ही खाली जात नाहीयेत ना. जर तुम्ही खाली गेले तर समजायचं तुम्हाला ही पण रिएक्शन भेटत नाही. So in case of roller support we are having only one reaction, that is Fy is not equal to 0. मग फायनल आउटपुट सांगायचं झालं तर for roller support Fx is 0, movement is 0, Fy is not 0. ठीक आहे. Fy is not 0. So this is all about the roller support. ठीक आहे. याच्यासाठी मी एक कंबाईन चार्ट देतो. त्या कंबाईन चार्टचा ना तुम्ही स्क्रीनशॉट मारा. ठीक आहे. कळाले तुम्हाला 3 सपोर्ट कोणते कोणते? एक फिक्स, दुसरा हिंज, तिसरा रोलर सपोर्ट. ओके. 2च मिनिटात मी चार्ट काढून देतो. तुम्ही स्क्रीनशॉट मारा, पुसून टाकू आपण. टाइप्स ऑफ सपोर्ट. टाइप्स ऑफ सपोर्ट. टाइप्स ऑफ सपोर्ट. इथे काय करू आपण? नोटेशन म्हणू. नोटेशन कोणत्या सिम्बॉलनी डिनोट करतात त्याला नोटेशन म्हणू. आणि इथे आपण लिहू रिएक्शन. ठीक आहे. चल, सगळ्यात पहिला काय बघितलं आपण? फिक्स सपोर्ट. फिक्स्ड सपोर्ट. चला, दुसरा काय बघितलं आपण? हिंज सपोर्ट. हिंज सपोर्ट. तिसरा काय बघितलं आपण? रोलर सपोर्ट. ठीक आहे. हा, फिक्स सपोर्ट इज डिनोटेड लाईक दिस. ओके.
hinge support is denoted like this. Okay, roller support is denoted like this. ठीक आहे, किंवा असं पण बरं का, ऑर लिहितो इथे, असं ट्रायंगल काढून खाली जर त्याला रोलर देऊन असं 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 केलेलं असेल तो पण रोलर सपोर्ट झाला. हे झाले त्याचे नोटेशन. रिॲक्शन किती अवेलेबल असतात इथे? 3 रिॲक्शन. कोणत्या? हॉरिझॉन्टल, वर्टिकल अँड मुवमेंट. Fx, Fy अँड M, A म्हणा, B म्हणा, जे काय असेल ते. सो दिस रिॲक्शन आर रिॲक्शन प्रेझेंटली तुम्ही 3 रिॲक्शन इथे प्रेझेंट असतात. सो 3 रिॲक्शन फिक्स सपोर्ट मध्ये असतात. हिंज मध्ये आठवतंय किती असतात? Fx अँड Fy. Fx अँड Fy आर प्रेझेंट इन हिंज सपोर्ट. 2 रिॲक्शन प्रेझेंट. आणि रोलर मध्ये किती असतात? 1 रिॲक्शन. कोणती? Fy. Fy ओनली प्रेझेंट. सो याच्यामध्ये या रिॲक्शन प्रेझेंट असतात. स्क्रीनशॉट मारा, पुढे जाऊ आपण. चलो जाने का आगे. चलो आता आपण टाइप्स ऑफ सपोर्ट बघितलं. आता आपण टाइप्स ऑफ बीम बघू. टाइप्स ऑफ सपोर्ट बघितलं ना, 3 टाइप्सचे सपोर्ट पाहिले. आता आपण काय बघणार? टाइप्स ऑफ बीम. टाइप्स ऑफ बीम मध्ये सगळ्यात पहिले कोणता टाइप घेऊ बरं मी? सिंपल सपोर्ट और सिंपली सपोर्टेड बीम. सिंपली सपोर्टेड बीम. सिंपली सपोर्टेड बीम त्याच्या नावातच काय? सिंपली प्लेस केलेलं असतं. एक बीम स्ट्रक्चर जे आहे ना, हे बीम स्ट्रक्चर हे जस्ट सिंपली कुठेतरी प्लेस केलेलं असतं. जर असे 2 बाग बघितलाय ना आपण, बागेत जातो, तिथे ज्या बाकावर बसतो, तिथे काय असतं? हा वरचा जो बाक असतो तो 2 कठडे केलेले असतात, त्याच्यावर हे 2 आपण प्लेस करतो. सो दिस इज अन एक्झाम्पल ऑफ सिंपली सपोर्टेड. ठीक आहे. सपोज हा बीम असेल, तो जस्ट सिंपल सपोर्ट केलेला असेल ना, इथे फिक्स नाही बरं का, फिक्स नाही म्हणत आहे, जस्ट सिंपल प्लेस केलेला असेल, देन इट इज कॉल्ड ॲज अ सिंपली सपोर्टेड बीम. ठीक आहे, याला म्हणायचं सिंपली सपोर्टेड बीम. सिंपली सपोर्टेड बीम हा जनरली असं हे असं दाखवतो आपण. सिंपली सपोर्टेड बीम दाखवण्याचं नोटेशन असं आहे, एका ठिकाणी हिंज असतं, एका ठिकाणी रोलर असतं. आता या हिंज आणि रोलरचा मिनिंग काय? जर दोन्हीकडे मी जर रोलर प्रोव्हाइड केलं असतं, जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगतो, दोन्हीकडे जर रोलर प्रोव्हाइड केलेलं असतं, जर एखादा माणूस इथे बसताना, एक मजा सांगतो तुम्हाला. सपोज हा आपला बाक आहे, बागेत आपण जो बसतो तो बाक आहे, त्याच्यावर एक माणूस बसलेला आहे असा इथे. आता दुसरा माणूस आला इथे आणि त्याला काय म्हणला, सर थोडस बाजूला हा, मला बसायचंय. ठीक आहे, तर हा माणूस काय काय होणार? आपल्याकडे इतके तर भारी माणसं नाही उभा राहून इथे बसतील, ते काय करतात, असंच असंच याला चिटकून असं बाजूला सरकतील, म्हणजे असा फोर्स लावतील. बरोबर ना? मजेदार उदाहरण आहे. असं त्याच्यावरच बसून बाजूला सरकतील ना, त्याच्यामुळे काय लागेल? Fx लागेल ना, एक्स डायरेक्शनने फोर्स लागेल. मग काय होत असतो, हा बाकडा जो आहे ना, हा पडत असतो खाली. बरोबर? मग ते तसं होऊ नये म्हणून आपण काय करतो, सिंपली सपोर्टेड मध्ये एका ठिकाणी हिंज सपोर्ट प्रोव्हाइड करतो. हिंज सपोर्ट दिल्याने काय होतं, इथे रिॲक्शन लागते. कोणती? Fx आणि Fy. ठीक आहे, याच्यामुळे Fx काय करतो, त्या बाकड्याला एका ठिकाणाहून पकडून ठेवण्याचं काम करतो. म्हणजे हे महाशय जर इकडे बाजूला जरी सरकले आणि एक रिॲक्शन जरी लागली, तर त्याला पकडून ठेवण्याचं काम कोण करतो? Fx. हे सगळ्यात सिंपल उदाहरण दिलं मी तुम्हाला. सिंपली सपोर्टेड म्हणजे काय? जस्ट सिंपली प्लेस्ड.
डिनोट कसं करतो, एका जागी हिंज असतं, एका जागी रोलर असतो. सो दिस स्ट्रक्चर इज नथिंग बट द सिम्पली सपोर्टेड स्ट्रक्चर. कळालं? एक्झाम्पल दिलं बाकाचं. ओके, सिम्पली सपोर्टेड आता तुम्हाला कळालं असेल. पुढचं बघू आपण. हे बघा, मी तुम्हाला फायनल एकदा सांगतो फक्त. हे इथे हिंज असेल, इथे रोलर असेल, देन इट इज कॉल्ड ॲज अ सिम्पली सपोर्टेड बीम. ऍक्च्युअल प्रॅक्टिकल मध्ये इथे पण रोलर दिला पाहिजे, नुसतं प्लेसच केलेलं आहे ना, पण मी ते का नाही करत आपण त्याचं तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं. सो सिम्पली सपोर्टेड झालं. आता सिम्पली सपोर्टेड नंतर दुसरा टाइप येतो कॅन्टिलिव्हर. कॅन्टिलिव्हर बीम. स्पेलिंग चुकला असेल देन असू द्या, चुकू द्या. कॅन्टिलिव्हर बीम. कॅन्टिलिव्हर बीम काय असतं? कॅन्टिलिव्हर बीम हा असा बीम असतो, तो एका जागी फिक्स असतो आणि समोर असतो ओव्हरहँग. ओव्हरहँग म्हणजे समोरून त्याला सपोर्ट दिलेला नसतो. देन इट इज कॉल्ड ॲज अ कॅन्टिलिव्हर बीम. म्हणजे काय काय होतं त्याला, एका साइडनी किती रिॲक्शन दिसत आहेत रे आपल्याला? एका साइडनी आहेत 3 रिॲक्शन, दॅट इज Fx, Fy अँड मुवमेंट, आणि दुसऱ्या साइडनी फ्रीली सपोर्टेड. सो हिअर इज नो रिॲक्शन. सो दिस टाइप ऑफ बीम इज कॉल्ड कॅन्टिलिव्हर बीम. कॅन्टिलिव्हर बीम आपण जनरली यूज कुठे करतो? आपली जी बाल्कनी असते ना, बाल्कनी, त्या बाल्कनीला ज्यावेळेस आपण बीम जर समोर प्रोजेक्ट केलेले असतात, सपोज इथे आपलं घर संपतं आणि इथून आपण तुमच्या डायरेक्शननी समोर जर बीम दिली, तर बीम ही इथे फिक्स असते आणि समोर प्रोजेक्ट केलेली असते. तर अशा केसमध्ये काय होतं, आपल्याला कॅन्टिलिव्हर बीम प्रोव्हाइड करावी लागते. ठीक आहे, तर हे त्याचं नोटेशन, हे रिॲक्शन, एक्झाम्पल आहे बाल्कनी. ठीक आहे, बघा एक मिनिट. कॅन्टिलिव्हर बीम झालं, सिम्पली सपोर्टेड बीम झालं. अजून कोणतं आहे बघू बरं, एक मिनिट. ओव्हर हँगिंग बीम. तिसरं ओव्हर हँगिंग बीम. ओव्हर हँगिंग बीम नावातच काय, ओव्हरहँग. ओव्हरहँग म्हणजे लटकणे. ओव्हर हँगिंग बीम कसं असतं, मध्ये सपोर्ट दिलेले असतात. सपोज हा सपोर्ट दिलेला आहे आणि इथे सपोज पकडा तुम्ही हिंज सपोर्ट दिलेला आहे. मग ही ए साइड आणि ही बी साइड, याला मी नाव देतो ए आणि याला नाव देतो बी. हे काय आहेत? ओव्हरहँग आहेत, बरोबर ना, लटकलेले आहेत. इथं कोणते फोर्स लागलेत का? नाही. फोर्स लागले तरी पण ते काय आहेत, इथे सपोर्ट आहे का त्याला रिॲक्शन प्रोव्हाइड करायला? नाही. सो जर अशा प्रकारचं बीम स्ट्रक्चर तुम्हाला दिसलं, एक्झाम मध्ये वारंवार येतं बरं का, ए ओव्हरहँगिंग बीम इज हॅव्हिंग दिस टाइप ऑफ लोडिंग. ओव्हरहँगिंग म्हणलं की त्याला समजून घ्यायचं हे असं स्ट्रक्चर आहे. काही एक्झाम्पल मध्ये ए ओव्हरहँगिंग बीम फ्रॉम वन साइड असं लिहिलेलं असतं. मग त्या ठिकाणी काय असतं, हे असं हिंज, मध्ये रोलर आणि हे असं मोकळं, सगळ्यात शेवटी जे मोकळं दिलेलं असतं ना, तर त्याला म्हणायचं ओव्हरहँग. सर मग कॅन्टिलिव्हर आणि याच्यामध्ये फरक काय? कॅन्टिलिव्हर इज फिक्स्ड ॲट वन एंड. फिक्स इथे दिसतंय का फिक्स? का हे फिक्स आहे? काहीच नाही. कॅन्टिलिव्हर इज फिक्स ॲट वन एंड अँड फ्री ॲट अनदर एंड. ठीक आहे. ओव्हरहँग फिक्स वगैरे काही नाही, एक हिंज असतो, एक रोलर असतो आणि त्याचा तिसरा एंड जो असतो तो मोकळा असतो. किंवा हे पण एक्झाम्पल असतं ओव्हरहँगिंगचं. ठीक आहे. सो सिम्पली सपोर्ट बघितलं, कॅन्टिलिव्हर बीम बघितलं, सिम्पली सपोर्टेड बीम बघितला, कॅन्टिलिव्हर बीम बघितला, ओव्हरहँगिंग बीम बघितला. नेक्स्ट बघू आपण आता प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर. चौथा बीम काय आहे? प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर. प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर. प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर काय असतं? कॅन्टिलिव्हर सारखा कॅन्टिलिव्हर बीम असतो, फक्त त्याच्या एंडला एक असा रोलर सपोर्ट प्रोव्हाइड केलेला असतो. दिस टाइप ऑफ स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज अ प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर. दिस इज हॅव्हिंग दिस टाइप ऑफ रिॲक्शन ॲट बोथ द एंड्स. इथे 3 रिॲक्शन आणि इथे 1 रिॲक्शन.
दिस टाइप ऑफ स्ट्रक्चर इज कॉल्ड प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर बीम. ठीक आहे. चला 5वा टाइप बघू आपण, कंटिन्युअस बीम. कंटिन्युअस बीम. भरपूर वेळेस ना आपल्याला कंटिन्युअस बीम म्हणजे एक मोठा बीम प्रोव्हाइड करायचा असतो, तर मग मध्ये मध्ये आपण त्याला रिॲक्शन प्रोव्हाइड करतो आणि त्याची लांबी वाढवतो. देन दॅट बीम इज कॉल्ड ॲज अ कंटिन्युअस बीम. कंटिन्युअस बीम हे आपण असं डिनोट करतो. इथे स्टार्टिंगला काहीतरी हिंज सपोर्ट, कोणताही सपोर्ट असू शकतो, हिंजच असतो जनरली. हिंज सपोर्ट असतो, मध्ये रोलर सपोर्ट प्रोव्हाइड केलेला असतो, अजून रोलर सपोर्ट, आणि एंडिंगला सुद्धा रोलर सपोर्ट. आता या रोलर सपोर्टची काही अशी क्वांटिटी नाही बरं का, 1 वेळेस 2 वेळेस 3 वेळेस, समजा 1 वेळेस जरी प्रोव्हाइड केला मध्ये, देन ऑल्सो इट इज कॉल्ड ॲज अ कंटिन्युअस बीम. स्पॅन एकापेक्षा जास्त ज्याचे पडतात त्याला आपण कंटिन्युअस बीम म्हणतो. इथे किती स्पॅन पडलेत, हा एक स्पॅन आहे, 2 3 असे इन्फायनाइट स्पॅन असतील तर त्याला आपण म्हणणार कंटिन्युअस बीम. ठीक आहे. कंटिन्युअस बीम मध्ये रिॲक्शन काय काय दिसत आहेत तुम्हाला, इथे 2, इथे किती दिसतंय 1, इथे किती दिसतंय 1, इथे किती दिसतंय 1. सो दिस टाइप ऑफ स्ट्रक्चर इफ इट इज देअर देन इट इज कॉल्ड ॲज अ कंटिन्युअस बीम. चला कॅन्टिलिव्हर झालं, सिम्पली सपोर्टेड झालं, त्याच्यानंतर वन एंड इज हिंज अँड अदर इज रोलर, त्याचं पण एक्झाम्पल दिलं तुम्हाला, ओव्हर हँगिंग दिलं. ठीक आहे. प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर दिलं, कंटिन्युअस दिलं. ठीक आहे. लक्षात आलं तुम्हाला काय बोललो मी. याचा पण एक चार्ट आपण करू. हे चार्ट कशासाठी करतोय, हे जे मी नोट्स अपलोड करीन ना आपल्या टेलिग्रामवर, तर हा चार्ट तुम्हाला दिसणार नाही. ह्या चार्टचा तुम्ही स्क्रीनशॉट मारा लगेच. तेवढा चार्ट बघितला की तुमची ही 10-15 मिनिटाची मेहनत जी आपण केली आहे वाचण्याची ऐकण्याची, तर ही नुसतं चार्ट बघितलं की समजून जाईल. इथे काय लिहायचं मी, टाइप ऑफ बीम, टाइप ऑफ बीम. इथे नोटेशन. ठीक आहे, एवढंच लिहू आपण. आणि वाटल्यास इथे लिहू सिरियल नंबर. ओके. 1 सगळ्यात पहिले काय बघितलं, सिम्पली सपोर्टेड. सिम्पली सपोर्टेडला काही काही बुक मध्ये सरळ हे असे असे दोन्ही साईडला रोलर टाकलेले आहेत, पण रोलर जर दोन्ही साईडला टाकले तर ते स्ट्रक्चर जसं मी तुम्हाला सांगितलं अनस्टेबल होईल. बिकॉज इफ वी अप्लाय सम काइंड ऑफ फोर्स इन एक्स डिरेक्शन देन द बीम विल बिकम टू मूव. थोडासा एक्स डायरेक्शनने ढकललं तर बीम अशी आपल्या रोलर सारखी, आपल्या स्केटिंग सारखी समोर जायला लागेल. सो फॉर डुईंग अ स्टेबल स्ट्रक्चर, या बीमला एका जागी ठेवण्यासाठी सिम्पली सपोर्टेड बीम आपण जनरली जेव्हा केव्हा दाखवतो तर या डायरेक्शननी असं दाखवतो. कसं दाखवतो, वन एंड इज हिंज अँड अनदर इज रोलर. ठीक आहे. ओके. नाव दुसरा टाइप काय बघितला आपण, दुसरा टाइप आपण कॅन्टिलिव्हर बघितला. कॅन्टिलिव्हर बीम. कॅन्टिलिव्हर बीम कसा दाखवतो, वन एंड इज फिक्स्ड अँड अदर एंड इज फ्री. सो दिस इज कॅन्टिलिव्हर बीम. तिसरा टाइप कोणता बघितला आपण, लगेच त्याच्या खाली प्रॉप्ट कॅन्टिलिव्हरला टाकून देऊ म्हणजे आपल्याला डोक्याला ताण राहत नाही. प्रॉप्ट कॅन्टिलिव्हर. कॅन्टिलिव्हर हे स्पेलिंग बघून घ्या एकदा. कॅन्टिलिव्हर मध्ये इथे ई आहे का आय आहे याच्याच काय आपल्याला घेणं नाही. प्रॉप्ट कॅन्टिलिव्हर आलं बस झालं. प्रॉप्ट कॅन्टिलिव्हर म्हणजे काय, एक एंड फिक्स असतो, दुसऱ्या एंडला इथे काहीतरी रोलर प्रोव्हाइड केलेलं असतं. ठीक आहे. देन इट इज कॉल्ड ॲज अ प्रॉप्ट कॅन्टिलिव्हर. हे झाले 3 टाइप. 2 टाइप साठी मला ना रब करावं लागेल, एकदा स्क्रीनशॉट मारा हे 3 याचं. ठीक आहे. आता कोणते 2 राहिले, ओव्हर हँगिंग आणि कंटिन्युअस. चलो चौथा टाइप काय आहे आपला, ओव्हर हँगिंग. ओव्हर हँगिंग
बीम. पाचवा टाइप काय होता रे आपला? पाचवा टाइप आपला होता कंटिन्युअस बीम. ठीक आहे. चला चौथा टाइप काय करणार आपण? ओव्हरहँग करणार. ओव्हरहँग म्हणजे काय असतं? मध्ये एखादा सपोर्ट असतो हिंज, एखादा सपोर्ट असतो रोलर. दोन्ही साइडनी किंवा सिंगल साइडनी तो ओव्हरहँग असू शकतो. सो दिस A point and B point is the overhanging point. Simply overhanging beam हा असा पण दाखवू शकतो आपण, हे असं, इथे रोलर आणि हा त्याचा तिसरा पॉइंट मोकळा, A B C पॉइंट मोकळा. हा वन एंड ओव्हरहँग आहे खालचा, हा टू एंड ओव्हरहँग आहे. ठीक आहे. कंटिन्युअस बीम. कंटिन्युअस बीम वन एंड इज हिंज आणि मधले सगळे जे पॉइंट्स असतील ते सगळे असतील रोलर. किती पण असतील बरं काय, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, इन्फानाइट रिएक्शन असतील. हे जे मधल्या दिसत आहेत ना, एक स्पॅन, दोन स्पॅन, तीन स्पॅन, हे कितीही असू शकतात. इथे मी 3 स्पॅनचा घेतलाय, कोणी 10 स्पॅनचा घेऊ शकतं, कोणी 2च स्पॅनचा घेऊ शकतं. इतका जरी केलं तरी हा पण कंटिन्युअस बीम आहे. इतका केलं तर नाही बरं का, मग हा सिम्पली सपोर्टेड होऊन जाईल. मोर दॅन वन स्पॅन इट इज कॉल्ड ॲज अ कंटिन्युअस बीम. मोर दॅन वन स्पॅन देन इट इज कॉल्ड ॲज अ कंटिन्युअस बीम. ठीक आहे. अप टू हाऊ मेनी स्पॅन? अप टू इन्फानाइट स्पॅन. ठीक आहे. चला, हे 5 टाइप आपले लिहून झाले, स्क्रीनशॉट मारा. चला, आजकाल तुम्ही सकाळी 6ला शार्प कोणीच व्हिडिओ बघत नाहीये, लेट बघतायत सगळे. का बरं असं जाग नाही येते का? कारण मी काल नाही आजचा व्हिडिओ पाहत होतो मी सकाळी, तर ओनली वन इज वॉचिंग. वन कोण असेल तो? मी स्वतः. त्याच्यामुळे सकाळी मी ज्यावेळेस शिकवतो, सकाळी सकाळी ॲटमॉस्फिअर फ्रेश असतं आणि अशा प्रकारचे जे क्लिष्ट सब्जेक्ट असतात, मी काय आपलं काय ठरलेलं आठवतं तुम्हाला? स्टार्टिंगच्या लेक्चरमध्ये मी काय म्हणलं होतं? पहिल्यांदी डोक्याला ताप देणारा सब्जेक्ट घेणार आपण, मेकॅनिक्स. नंतर डोकं रिलॅक्स करणारा सब्जेक्ट आहे याच्यानंतर कोणता? सिव्हिल इंजिनिअरिंग. पुन्हा डोक्याला ताप देणारा सब्जेक्ट आहे मॅथ्स. ठीक आहे. पुन्हा डोक्याला थंड करणारा सब्जेक्ट आहे इलेक्ट्रिकल. सो आपलं एकाड एक असं छान गरम डोकं करणं, गार करणं असं आपण ठेवणार आहोत. सो आता कसं आहे, नवीन नवीन आहे, सकाळी पर्सनल मत आहे, लेट केल्याने काय होतं, तुम्ही पुढं 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 करत जाता. पुढं 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 केलं ना, काय होतं, तुम्हाला धड अगोदरचंही नीट कळत नाही, पुढचंही कळत नाही. माझं पर्सनल सजेशन आहे. ठीक आहे. चला, टाइप्स ऑफ बीम झालं आपलं. नेक्स्ट काय होतं? टाइप्स ऑफ लोडिंग. टाइप्स ऑफ लोडिंग. टाइप्स ऑफ लोडिंग. कोणत्या कोणत्या प्रकारच्या लोडिंग असतात? सगळ्यात पहिली लोडिंग असते कॉन्सन्ट्रेटेड लोड. दुसरी लोडिंग असते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. तिसरी लोडिंग असते युनिफॉर्मली वॅरिंग लोड. ठीक आहे. UDL झालं, UBL झालं, आणि एक एक्सटर्नल मुवमेंटची एक लोडिंग असते, एक्सटर्नल मुवमेंट. ठीक आहे. आता आपल्याला नेहमी काय येणार माहिती का? एक्झाम्पल कसं येणार? अ सिम्पली सपोर्टेड बीम हॅज अ कॉन्सन्ट्रेटेड लोड ऑफ 50 किलो न्यूटन. म्हणजे डोक्यात तुमचं फिक्स चित्र झालं पाहिजे. सिम्पली सपोर्टेड म्हणजे एक एंड हिंज, दुसरा एंड रोलर. ठीक आहे. हे असं चित्र डोक्यात फिक्स झाले. आता कॉन्सन्ट्रेटेड लोड म्हणजे काय असतं? कॉन्सन्ट्रेटेड लोड म्हणजे कुठेही एक पॉइंट लोड आपण प्रोव्हाइड करतो ना, त्याला म्हणायचं कॉन्सन्ट्रेटेड लोड. कळालं? कॉन्सन्ट्रेटेड लोड जिथे कुठे पॉइंट लोड असतो. सपोज आता मी स्लॅबवर उभा आहे, ठीक आहे,
आता या स्लॅबवर मी एका पॉइंटवर कुठेतरी उभा आहे, तुमच्या समोर उभा आहे, मग या पॉइंटवर स्लॅबवर काय झाला, पॉइंट लोड तयार झाला. ठीक आहे ना. दुसरा लोड बघू आपण. दुसरा लोड आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड हा असा आपण दाखवतो, म्हणजे जो बीम किंवा स्लॅब किंवा कोणत्याही स्ट्रक्चरवर जो लोड येतोय ना तो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे. एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर आता मी कुठे उभा आहे, स्लॅबवर उभा आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं स्लॅबवर माझा काय कसा लोड पडतोय, पॉइंट लोड पडतोय, राईट. पॉइंट लोड म्हणजे कोणता, कॉन्सन्ट्रेटेड लोड. पण हा स्लॅब कुणावर प्लेस केलेला आहे, बीमवर प्लेस केलेला आहे ना. स्लॅब हा बीमवर प्लेस केलेला असतो. मग स्लॅब असं म्हणणार का, नाही मला इथून जास्त लोड पडतोय तर मी मधला लोड या पॉइंटवर जास्त देईल, नाही. स्लॅब काय करणार, त्याच्यावर येणारा सगळा लोड हा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट करणार, कुणावर, बीमवर. सो दॅट लोड इज कॉल्ड ॲज अ युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड असं आपण डिनोट करतो. काही काही बुक मध्ये युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड हे या डायरेक्शन असं सुद्धा डिनोट करतात. ठीक आहे, असं किंवा खालच्याच बाजूने असतं जनरली असं. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड अशा खालच्या डायरेक्शनने आपण डिनोट करतो. सो हा बीम झाला ए बी आणि हा पण बीम झाला ए बी. काही काही बुक मध्ये असा चौकोन काढून डाऊनवर्ड दाखवतात UDL साठी, आणि मोस्ट ऑफ द 99% बुक मध्ये युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड असा असतो. ठीक आहे, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड असा असतो. आता तुम्हाला एक छोटस मजा इथे सांगतो बरं का, की या युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोडला जर तुम्हाला पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करायचा असेल ना तर आपण काय करतो. हा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड सपोज मी म्हणतो 5 किलो न्यूटन पर मीटर आहे, मला कन्वर्ट करायचे एका पॉइंट लोड मध्ये. हे डिस्टन्स सपोज असेल 4 मीटर, तर मी काय करणार माहिती का, सिम्पली 5 गुणिले 4 करणार, किती झाले 20, आणि हा 20 किलो न्यूटनचा लोड याच्या सेंटरला लावणार. म्हणजे यालाच मी कसं कन्वर्ट करू शकतो, या युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोडला मी कसं कन्वर्ट करू शकतो, हा झाला ए पॉइंट, हा झाला बी पॉइंट, इथून 2 मीटर मी समोर जाणार, इथून 2 मीटर, म्हणजे हा जो त्याचा सेंटर आहे इथे मी पॉइंट लोड लिहिणार, आणि इथे लोड किती लिहिणार 20 किलो न्यूटन. कसं 5 into 4 20 कुठे प्लेस करणार, याच्या सेंटरला. म्हणजे UDL ला मी कन्वर्ट केलं कॉन्सन्ट्रेटेड लोड मध्ये, करू शकतो आपण. हा ठीक आहे, कॉन्सन्ट्रेटेड लोड टाइप झाला, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड झाला. तिसरा असतो UVL, युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड. युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड हा ए पॉइंट झाला, बी पॉइंट झाला बीम वरचा, तिथे असा युनिफॉर्मली व्हॅरी होणारा लोड असेल. हा असा युनिफॉर्मली व्हॅरी होतोय, त्रिकोणच म्हणून नाही, अजून कसं आहे हे बघ, अजून तुमचे जरा कन्सेप्ट क्लिअर करतो. हे असा कसाही लोड असेल जो की व्हेरिएबल असेल, एका ठिकाणी जास्त एका ठिकाणी कमी. सो याला आपण म्हणणार युनिफॉर्मली व्हेरिएबल लोड. आता एक्सटर्नल मुवमेंट. एक्सटर्नल मुवमेंट म्हणजे काय झालं, हे जर बीम असेल, इथे कुठेतरी मुवमेंट दिली असेल आपण बाहेरून. मुवमेंट म्हणजे थोडक्यात, जर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, आपलं एखाद्या वेळेस कन्स्ट्रक्शन चालू असताना ना आपण हेवी मशीन्स आणतो. हेवी मशीन्स आणल्यानंतर काय होतं, जर आपण बीमच्या किंवा कोणत्याही स्ट्रक्चरच्या एंडिंगला एखादं रोटेशन त्या बीमनी प्रोव्हाइड केलं, देन इट इज नथिंग बट द एक्सटर्नल मुवमेंट. एक्सटर्नल मुवमेंट काय, याचं शॉर्ट फॉर्म सांगतो. एक्सटर्नल मुवमेंट म्हणजे जनरली काय असतं, स्ट्रक्चरच्या एंडिंगला मध्ये कुठेही जर तुम्ही मुवमेंट प्रोव्हाइड केलं, देन इट इज कॉल्ड ॲज अ एक्सटर्नल मुवमेंट. 4 टाइप बघितले आपण. दिस इज द कॉन्सन्ट्रेटेड टाइप ऑफ लोड, दिस इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, कॅन बी कन्वर्टेड इनटू द कॉन्सन्ट्रेटेड. युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड, कोणताही लोड जर व्हॅरिंग असेल, कोणताही लोड जर व्हॅरिंग असेल, युनिफॉर्मली नसेल, बदलत असेल तो जागोजागी, देन इट इज कॉल्ड ॲज अ युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड. युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड सुद्धा आपल्याला पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करता येतो डिपेंडिंग ऑन इट्स शेप. आता सपोज हा ट्रायंगल असेल, याचा हा असा जर युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड असेल ना, त्याला तुम्हाला पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करायचंय, तर याचा एरिया घ्यावा लागेल. काही जे अवघड एरिया असतात ना, त्याचा आपण एरिया घेऊ नाही शकत. एवढ्या हाय लेवलचे प्रॉब्लेम MPSC काय UPSC मध्ये पण विचारत नाही. ठीक आहे, सो युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड सुद्धा आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड लोड मध्ये कन्वर्ट करता येतो. सध्या आपल्या सिलेबसला ती गरज नाही.
एक्सटर्नल मुवमेंट म्हणजे काय, कोणत्याही स्ट्रक्चरला बाहेरून आपण एखादी मुवमेंट जर प्रोव्हाइड केली, बाहेरून आतून म्हणजे काय, आतली मुवमेंट म्हणजे त्याचे रिॲक्शन झाले, बाहेरून म्हणजे आपण एक्सटर्नली काही मुवमेंट दिली स्ट्रक्चरला, दॅट इज एक्सटर्नल मुवमेंट ऑफ द स्ट्रक्चर. तर हे झाले 4 टाईप ऑफ लोडिंग. स्क्रीनशॉट मारला तर कळेल ना तुम्हाला, घ्या मारून, नंतर कळेलच तुम्हाला काय लिहिलंय. चलो आगे बढ़ते हैं. पुढचा पॉइंट आहे फाइंडिंग रिॲक्शन. पेन चालतोय का नाही. फाइंडिंग रिॲक्शन ॲट सपोर्ट. फाइंडिंग रिॲक्शन्स ॲट सपोर्ट. पुढचा पॉइंट काय आहे, फाइंडिंग रिॲक्शन ॲट सपोर्ट. आता आपल्याला काय करायचंय, आपण काय स्टार्टिंगला आल्यापासून काय बघितलं, नवीन युनिट चालू केलं, इक्विलिब्रियम ऑफ बॉडीज. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले टाइप्स ऑफ सपोर्ट पाहिलं, नेक्स्ट आपण टाइप्स ऑफ लोडिंग बघितलं ना, आणि नेक्स्ट आपण टाइप्स ऑफ बीम बघितलं. ह्या 3 गोष्टी आपण आता पाहिल्यात. आता आपल्याला ना जे रिॲक्शन आहेत, जे मी Fx सांगतो, Fy सांगतो, मुवमेंट सांगतो, हे कॅल्क्युलेट कसे करायचं त्याच्यासाठी मी डायरेक्ट एक एक्झाम्पल घेतो, बघूयात आपण. सपोज हा एंड आहे असा फिक्स, आणि UDL प्रोव्हाइड केला असा, आणि 20 किलो न्यूटन हा पॉइंट लोड, दॅट इज कॉन्सन्ट्रेटेड लोड दिलाय, आणि एंडला कोणता दिलाय, 15 किलो न्यूटन लोड दिलाय. UDL ची व्हॅल्यू आहे 10 किलो न्यूटन पर मीटर. ठीक आहे. हा बीम कोणता झाला रे सर, हा बीम झाला कॅन्टिलिव्हर बीम. खालचे डिस्टन्स तर मी दिलेच नाहीत, डिस्टन्स लिहून घेऊ आपण, 2 मीटर, आणि हे झालं 1 मीटर. ठीक आहे. आता याला मोकळं करू आपण, बीमला मोकळं करू म्हणजे रिॲक्शन दाखवून देऊ. रिॲक्शन बघा आता किती येतील इथे रिॲक्शन, 3 रिॲक्शन. कोणत्या, Fy, Fx अँड मुवमेंट. ठीक आहे. चला, बाकी काही नाही. आता माझा प्रॉब्लेम आहे, मला हे UDL आवडत नाही, खरंच आवडत नाही. हे असं काय विचित्र दिसतं. तर मी काय करतो, मला ना नेहमी पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करायला आवडतं. तुम्हाला नसेल करायचं नका करू. तर मग मी UDL ला मी पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करणार. काय सांगितलं होतं, सिम्पली 10x2 करणार. प्लेस कुठे करणार, हाफ ऑफ दिस डिस्टन्स. ठीक आहे. 10 गुणिले 2 किती झाले, 20. कुठे करणार, 1 मीटरवर. 20 किलो न्यूटन कुठे प्लेस केलं, 1 मीटरवर. हे झालं इथून 1 मीटर. इथून पुढे काय आहे, हा असा तिरपा फोर्स आहे 20 किलो न्यूटनचा. याला अँगल किती आहे, 60 डिग्री दिलाय, 60 डिग्री अँगल आहे. आणि हा झाला आपला 15 किलो न्यूटनचा फोर्स. तुम्हाला सांगितलं काय, तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं Fx, Fy आणि मुवमेंट. ठीक आहे. चला, सगळ्यात पहिल्याने आपण काय करू, समेशन ऑफ Fx इज इक्वल टू 0 करू. समेशन ऑफ Fx इज इक्वल टू 0. व्हेरी फर्स्ट स्टेप, समेशन ऑफ Fx इज इक्वल टू 0. ठीक आहे. याच्यामध्ये माझं नेहमीचं डायरेक्शन कसं असतं, राईट वर्ड पॉझिटिव्ह, लेफ्ट वर्ड निगेटिव्ह. ठीक आहे. 20चं काय होईल, त्रिशूळ बनवा, या डायरेक्शननी या डायरेक्शन, त्रिशूळ तयार झालं. हे डायरेक्शन काय झालं, निगेटिव्ह, राईट. 20 ज्याला अँगल चिटकतो ते काय झालं, कॉस. 20 कॉस 60 आणि साइन मायनस. बघा आता हॉरिझॉन्टल फोर्सेस काय दिसतंय, Fx इज इक्वल टू 20 कॉस 60. अजून कोणता हॉरिझॉन्टल लोड दिसतोय का तुम्हाला,
दिसतोय का? हे तुम्हाला सिम्प्लिफाय करून दाखवू का कसं आलं? थोडंसं तुम्हाला सिम्प्लिफाय दाखवतो. एफ एक्सचं डायरेक्शन कसं आहे? हे डायरेक्शन म्हणजे पॉझिटिव्ह एफ एक्स -20 cos 60 इक्वल टू 0. एफ एक्स इज इक्वल टू 20 cos 60. कालच आपण फार छान ट्रिक बघितली. √0, √1, √2, √3, √4 आणि सगळ्यांच्या खाली डिवायडेड बाय 2. ते लक्षात ठेवलं? किंवा आपलं रट्टेबाजी तर आहे 0, 1/2, 1/√2, √3/2. तर आपल्याला cos 60 ची व्हॅल्यू सांगा. cos 0, 1 उलट इथं लिहून टाकायचं. कसं आहे, उलट आपण कॅल्क्युलेट करायला गेलो ना त्रास होतो. 0, 1/2, 0, 1/2, 1/√2, √3/2, 1. हा झाला 0, हा झाला 30, हा झाला 45, हा झाला 60. कोणासाठी? कॉस साठी. म्हणजे किती झालं? 0.5 व्हॅल्यू झाली ना. म्हणजे एफ एक्स किती आलं? 10 किलो न्यूटन. पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली याचा अर्थ काय? राईट वर्ड. ओके, लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली याचा अर्थ काय झाला? राईट वर्ड. ठीक आहे, पहिली स्टेप केली आपण समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0. त्याच्याहून आपल्याला ही तर व्हॅल्यू आता मिळाली. दुसरी व्हॅल्यू आता मला काढायची, समेशन एफ वाय. काय समेशन एफ वाय काय असणार आहे? समेशन ऑफ एफ वाय इक्वल टू 0. ठीक आहे, ही झाली दुसरी स्टेप. दुसऱ्या स्टेप मध्ये बघा एफ वाय चे कोणते कोणते फोर्सेस आहेत. एफ वाय चं डायरेक्शन मी कसं कन्सिडर करतो? अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह. चला, वर जाणारे फोर्सेस कोणते आहेत? एफ वाय वर चाललाय. ठीक आहे, खाली येतोय -20. बरोबर ना? हा 20 खाली चाललाय म्हणून मायनस. हा, आता याच्याकडे या. तिरपा फोर्स आहे. हे त्रिशूळ बनवलंय मी. त्रिशूळचं डायरेक्शन काय होतंय? खाली चाललंय. म्हणजे ऑब्विसली मायनस तर आहेच आहे. ज्याला अँगल चिटकत नाही म्हणजे हा फोर्स कुठे येईल? इथे येईल. बरोबर ना? अँगल आहे का इथे? नाही, अँगल याला चिटकतोय. हा फोर्स इथे आल्यामुळे काय होईल? तो 20 sin 60 -20 sin 60. ओके, झालं. हे झालं, हे झालं, हे झालं. हे काय आता? डाऊनवर्ड निगेटिव्ह. -15 इज इक्वल टू 0. जे कोणी एकदमच माझ्या या लेक्चरला येईल ना त्याला काहीच कळणार नाही. हे ज्याला अँगल चिटकतो आणि ज्याला नाही चिटकत त्याच्यासाठी मागचे लेक्चर बघावं लागतील बरं का. ठीक आहे, एफ वाय सगळ्यांना तिकडे देऊ पाठवून. 20 + 20 sin 60. कसं असतं रे 20 sin 60? 0, 1/2, 1/√2, √3/2, 1. हे काय झालं? 0. हे झालं 30, हे झालं 45, हे झालं 60. मी √3 ची व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितली होती. किती होती? 1.73. ठीक आहे, 1.73 डिवायडेड बाय 2 जनरली किती येईल? 0.8 येईल जवळपास. ठीक आहे, मग मी इथं सरळ लिहितो 0.8 आणि प्लस किती झालं? 15. सो एफ वाय किती आलं? 20 प्लस हे झालं 16 प्लस 15. किती रे हे? 20 आणि 15 35 आणि 6 41 आणि 10 51 ना. बघा बरं एकदा. 51 येतं का? 51 येतं का? यस, 52.32 व्हॅल्यू येते. 52.32 किलो न्यूटन व्हॅल्यू ऍक्च्युअल कॅल्क्युलेटरने येते. आपल्याला कॅल्सी अलाउड नसतं म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट असं कॅल्क्युलेशन करून दाखवलं. ठीक आहे, आता प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दुसरी पण व्हॅल्यू मिळाली, दॅट इज एफ वाय. आता उरलं काय? आपल्याला मुवमेंट कॅल्क्युलेट करायची ना. मुवमेंट कॅल्क्युलेट करायची आहे तर आपल्याला मुवमेंट घ्यावं लागणार आहे. तर एक काम करा, हे इथपर्यंत जर लिहिलं किंवा स्क्रीनशॉट मारलेला नसेल तर मारून घ्या. मग मला मुवमेंटसाठी रिकामा करायचा फळा. चलो, झालं. एफ एक्स कॅल्क्युलेट केलं, एफ वाय कॅल्क्युलेट केलं. अरे केलं ना. हा, मला ना आजकाल अशीच एकटं बोलायची सवय झाली. ज्यावेळेस क्लासमध्ये शिकवतो त्यावेळेस समोर ॲटलिस्ट 30-40 मुलं तर असतात. पण ठीक आहे, मला वाटतं 30-40-50 व्ह्यूज दिसत आहेत मला व्हिडिओला, तर 50 मुलं तर बघताच आहेत. ठीक आहे,
व्ह्यूज वाढायला वेळ लागतोय, पण हळूहळू हळू बघतायत, एकदम झेपत नसेल बहुतेक. ठीक आहे. कुठे होतो? हा, आपण मुवमेंट कॅल्क्युलेट करायची ना. याला नाव देऊन टाकू ना आपण. याला मी म्हणतो ए, याला बी, याला सी. मुवमेंट घेतो जसं मी नेहमी घेत असतो, टेकिंग मुवमेंट ऍट ए पॉइंट. ए पॉइंटला मुवमेंट घेतोय म्हणजे कुठे? इथे घेतोय, ए बी सी. आता एक साधा रूल मी नेहमी सांगितलं होतं बरं, जिथे मुवमेंट घेतो तिथले फोर्सेस जायचे विसरून. इथं मुवमेंट घेतोय हे सगळं विसरून जा, इथे बघायचं पण नाही. ठीक आहे, चला मग माझं सगळ्यात पहिले लक्ष कुठे जाईल? 20 किलो न्यूटन कडे. 20 कसा फिरतोय रे? हा असा फिरतोय ना, क्लॉकवाईज फिरतोय. म्हणजे जर मी मुवमेंट घेतली, मुवमेंट घेतल्यानंतर सगळ्यात पहिला आपल्याला मी जसं सांगितलं की क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, आपले डायमेन्शन काय? क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, आणि अँटी असेल तर निगेटिव्ह. क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह. ए पॉइंट वर मुवमेंट घेतली मी, ए पॉइंट वरचे फोर्सेस जायचे विसरून असं सांगितलं मी. पण मी काय बोललो? फोर्सेस जायचे विसरून, मुवमेंट जायची विसरून असं बोललो का? नाही. तर मुवमेंट आपल्याला घ्यावं लागेल. तिकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर मी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कशाला दिलंय? अँटी क्लॉकवाईज असेल निगेटिव्ह, क्लॉकवाईज असेल पॉझिटिव्ह. हे मुवमेंटचं डायरेक्शन तुम्हाला काय दिसतंय? निगेटिव्ह दिसतंय. सर निगेटिव्हच का दिलं? माझी मर्जी, तुम्ही उलट द्या. सपोज अशी मुवमेंट दिली क्लॉकवाईज, येणारं उत्तर निगेटिव्ह येईल, उलट येईल. त्याने काही नाही फरक पडत. मॅग्निट्यूडला महत्वाचं असतं, मॅग्निट्यूड म्हणजे पॉवर महत्वाची असते. साइन इज नॉट दॅट मच इम्पॉर्टंट. ठीक आहे, चला मी काय अज्युम केलं इकडं, मुवमेंट हे अँटी क्लॉकवाईज आहे. म्हणजे या पॉइंट वरचे मी पुन्हा सांगतो, फोर्सेस कन्सिडर करायचे नाही, मुवमेंट कन्सिडर करायची असते. सो आय एम टेकिंग अँटी क्लॉकवाईज मुवमेंट, दॅट इज निगेटिव्ह एम ए. ठीक आहे, चला मग येतो मी या 20 कडे. 20 काय? क्लॉकवाईज आहे, बरोबर. फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, क्लॉकवाईज आहे म्हणून पॉझिटिव्ह. 20 इंटू 1. पुढे येतो, हा हॉरिझॉन्टल फोर्स येणार इथे, लाईन ऑफ ऍक्शन वर आहे, निग्लेक्ट करायचं. हा फोर्स इथे ऍक्ट होणार. किती ऍक्ट होणार? हा किती आहे? हा 20 sin 60 ना. हा कसा ऍक्ट होईल? 20 sin 60 क्लॉकवाईज, म्हणजे पॉझिटिव्ह डायरेक्शनने ऍक्ट होईल. सो प्लस 20 sin 60. हा फोर्सचं काम संपलं. आता 15 किलो न्यूटन कडे हा काय करेल? पुन्हा क्लॉकवाईजच करेल. हे अंतर किती आहे? 1. 15 आणि हे टोटल अंतर किती झालं? 1 2 3. इथे आपण फोर्सच घेतला का रे? इथे परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्या ना. मुवमेंट काय असतं? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. इथं ऑलरेडीच मुवमेंट आहे, त्याला परपेंडिक्युलर डिस्टन्सनी मल्टिप्लाय नसतं करायचा. काय? एकदा पुन्हा सांगतो, ए पॉइंटवर मुवमेंट घेतली, इथले फोर्स निग्लेक्ट केले, मुवमेंट आहे, मुवमेंट अँटी क्लॉकवाईज आहे म्हणून मायनस एम आहे. पुढच्या पॉइंटवर आलो 20 वर, फोर्स 20 आहे, मल्टिप्लाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स 1 आहे, क्लॉकवाईज, देअरफॉर आय हॅव टेकन पॉझिटिव्ह 20 इंटू 1. प्लस पुढे गेलो, या पॉइंटवर आलो, याचा हा कॉम्पोनंट आपण कॅल्क्युलेट केलेला आहे ऑलरेडी. किती येतो? 20 sin 60. तो कसा ऍक्ट करतोय? पॉझिटिव्ह ना, क्लॉकवाईज आहे म्हणजे पॉझिटिव्ह. 20 sin 60 इंटू हे किती अंतर झालं? 2 मीटर. ओके, 2 मीटर. पुढे आता यू लास्ट फोर्स कडे, 15 किलो न्यूटन कडे. 15 इंटू दिस टोटल डिस्टन्स इज 1 2 3 प्लस 15 इंटू 3 इक्वल टू 0. मग मी असं म्हणू, एम ए इक्वल टू 20 प्लस 20 sin 60 ची किती आली होती रे? 16 व्हॅल्यू आली होती ना. 20 प्लस 16 इंटू 2, बरं का. हे बघा, एवढ्या ह्याची 16 व्हॅल्यू होती, इंटू 2 प्लस 45. बरोबर ना. या एम ए ला फक्त मी इकडे दिलं पाठवून, बाकी आहे तसंच लिहिलं. 20 प्लस 32 प्लस 35. करा बरं बेरीज. 5 आणि 2 7, 4 आणि 3 7 आणि 2 9, 97 किलो न्यूटन मीटर.
ओके, कॅल्क्युलेटरने जर तुम्ही केलं असतं तर ही आली असती 99 पॉईंट समथिंग, किती 99.64 किलो न्यूटन मीटर. सो दिस इज हाऊ वी हॅव कॅल्क्युलेटेड द रिॲक्शन्स ऑफ बीम. कोणत्या कोणत्या रिॲक्शन कॅल्क्युलेट केल्या? Fx Fy मुवमेंट. चल, आज आपण काय काय बघितलं एकदा रिवाइज करू. 2च मिनिटात, जास्त वेळ घेत नाही. 2 मिनिटात रिवाइज केलं की आपण स्टॉप करू. आलो आपण, मग आपल्याला कळलं अरे युनिट नंबर 1 तर संपलं आपलं. मग युनिट नंबर 2 आपण चालू केलं. कोणतं? इक्विलिब्रियम ऑफ बॉडीज. इक्विलिब्रियम ऑफ बॉडीज मध्ये आपण टाइप्स बघितले. कोणते टाइप्स? सगळ्यात पहिले टाइप्स ऑफ काय बघितलं बरं? टाइप्स ऑफ सपोर्ट बघितले आपण. टाइप्स ऑफ सपोर्ट मध्ये आपण कोणते कोणते सपोर्ट बघितले? हिंज सपोर्ट, फिक्स सपोर्ट, रोलर सपोर्ट. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघितलं टाइप्स ऑफ बीम. टाइप्स ऑफ बीम मध्ये आपण बघितलं सिम्पली सपोर्टेड, कॅन्टिलिव्हर, प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर, ओव्हरहँगिंग, कंटिन्युअस. हे 5 टाइप आपण टाइप्स ऑफ बीम मध्ये बघितले. नेक्स्ट आपण बघितलं टाइप्स ऑफ लोडिंग. टाइप्स ऑफ लोडिंग मध्ये सगळ्यात पहिले बघितलं कॉन्सन्ट्रेटेड लोड. नंतर पाहिलं युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, जे की दोन्ही पद्धतीने दाखवता येतं. सांगितलं मी तुम्हाला, चौकोन दाखवून आणि असं गोल 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 करून सुद्धा. UDL ला आपल्याला कन्वर्ट पॉइंट लोड मध्ये पण करता येतं. तिसरा आपण टाइप्स ऑफ लोडिंग बघितली. कोणती बघितली ती? युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड. युनिफॉर्मली व्हॅरिंग लोडला सुद्धा कॉन्सन्ट्रेटेड लोड मध्ये कन्वर्ट करता येतं. एरिया घ्यावं लागेल. जनरली म्हणजे काहीच अंशी शक्यताच नाही की ते MPSC ला ते विचारू शकतात. दॅट्स वाय वी आर नॉट गोइंग टू डील विथ दॅट पर्टिक्युलर पार्ट. पुढचं आपण बघितलं होतं एक्सटर्नल मुवमेंट. एखाद्या स्ट्रक्चरला जर बाहेरून कोणती जर मुवमेंट लावली, बाहेरून जर रोटेशन दिलं, देन इट इज कॉल्ड ॲज अ एक्सटर्नल मुवमेंट. हे आपण 3 टाइप्स आज बघितले. नेक्स्ट पुढचं काय असेल? पुढे आपण मग काय कॅल्क्युलेट केलं? आपण कॅल्क्युलेट केलं एखाद्या बीम वरच्या रिॲक्शन कशा कॅल्क्युलेट करायच्या. Fx Fy तर आपल्याला याच्या पूर्वी येत होतं रिझल्टंट कॅल्क्युलेशनच्या वेळेस. आपण आजपर्यंत मुवमेंट कधी कॅल्क्युलेट करून पाहिली नव्हती. तर आपण त्याच्यासाठी हे एक्झाम्पल घेतलं. मला हे इतकं गिचिड एक्झाम्पल आवडत नाही, म्हणून मी याला सिम्प्लिफाय केलं. जे त्याच्या एंडिंगचे जे रिॲक्शन आहेत ते मी इथं लिहून टाकल्या. या UDL ला मी सरळ कॉन्सन्ट्रेटेड लोडमध्ये कन्वर्ट केलं. 10x2 आणि 20 हे याच्या सेंटरवर इथे लिहून टाकलं. ठीक आहे. मग काय केलं मी? या फोर्सला रिझॉल्व केलं. एक X डायरेक्शन, एक Y डायरेक्शन, आणि हा फोर्स आहे तसा लिहिला. मग मी Fx काढलं, Fy काढलं, फायनली मुवमेंट कॅल्क्युलेट केली आणि सगळ्या रिॲक्शन आपल्याला भेटल्या. सो दिस इज ऑल अबाउट द लेक्चर. काही अडचण असेल खाली कमेंट करायच्या. काही अडचण नसेल तर थोडंसं लाईक केलं तर बरं वाटेल मला. ठीक आहे. थँक्यू.